नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांची गोष्ट सांगणार आहे. लोकमान्य टिळक लहान होते तेव्हा त्यांच्या वर्गामध्ये एक प्रसंग घडला होता. आणि एकदा काही मुलांनी शेंगा खाऊन आणि शेंगांची कातडी वर्गामध्ये टाकली होती. थोड्या वेळानंतर गुरुजी वर्गात आले आणि शेंगांची कातडी गुरुजींनी बघितले आणि गुरुजींनी म्हटले, सांगा कोणी शेंगा खाल्ल्या आणि ही कातडी कोणी वर्गामध्ये टाकली? कोणी काही बोलेनाच. मुलं तर शांत बसली होती. आणि मग गुरुजींनी मुलांना कातडी गोळा करायची ही शिक्षा दिली आणि तर नुसते ते बसलेच होते. आणि गुरुजींनी टिळकांना विचारले, सांग कोणी शेंगा खाल्ल्या? आणि टिळक म्हणाले, कोणी शेंगा खाल्ल्या हे मला माहित नाही, पण मी शेंगा खाल्ल्या नाही, मी कातडी गोळा करणार नाही. असे म्हणून गुरुजींना राग आला आणि गुरुजींनी वर्गाच्या बाहेर जायला सांगितले. आणि टिळकांनी आपले दप्तर घेऊन आणि वर्गाच्या बाहेर निघून गेले. मुलांना टिळकांचा खरखडपणा दिसून येतो. आणि या गोष्टीतून आपल्याला काय बोध मिळाला? माणसाने नेहमी स्पष्ट बोलावे. थँक्यू.